होय ग राणे, औंधा तुझ्या मालकाने मला इलेक्शन उभारायचं चान्स दिलाय बघ. पहिली का नाही राणे मी निवडून. आणि राणे, मी जरी यंदा इलेक्शन निवडून आलो तर तुला गवत नाही टाकणार, खुराक टाकणार खुराक. असं म्हणते एका जागी जर टिकून काम केलं तर त्या माणसाची प्रगती होते राणे. मग माझी प्रगती होणार आणि तुझी बी प्रगती होणार. चल. गेली माझी पारू, राहिली माझी दिशी. दार सुकाळीच्या पोपट्या लगा पैसे घेऊन गेलास माझ्याकडनं. किती दिवस झाले रे? अरे 2-3 महिने झालं. व्याज बी दिली ना तू आणि मुद्दल बी नाही. आज देतो उद्या देतो. महिन्याच्या वायद्यावर तू पैसे नेलत ना, मानून दे ना. जर आज संध्याकाळपर्यंत पैसे जर तू आणून नाही दिले तर मला बी त्यांना सावकार म्हणतात. बोल रे भाड्या. अरे तुला काय कळा ना का रे? अरे इलेक्शन तोंडावं म्हणून मी गप आहे. तसं बी प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून ह्यो बापूसाहेब शांत आहे. ध्यानात ठेव. फक्त इलेक्शन होऊ दे रे, मग तुझ्याकडे बघतो. चल ठेव. मी नाही काय केलं मग बळच रडतोय बाई. कुठे गेली तुझी आया? म्हणा मी नाही काय केलं. बाया माझ्या पुरीचा रडलेला आवाज येतोय. हा बस आता रडत. म्हणजे तू करशील खोड आणि रडशील. अजून कुठे गेली? ए अगे पूनम. सुनीताचा बी आवाज यायला लागलाय. थांब ग, तिच्याकडे बघतीच मी जरा वाईच. झालं काय झालं हे तुला दिसणार? तुझ्या पोरीने काय केलं ती? हा मारलं तिला. का मारलं? अगो मारलं. का मारलं म्हणजे? काय झालं ग? माझं अंगावर पाणी उडवलं. अगो बाई ह्याच्या अंगावर पाणी उडवलंय तरी किती मैदाळा रडतोय. ती दिसाना बाई का तुझाच कांगारा उडा बाई ग. पण हिज काय आहे नुसतं? रोजच आहे तुझं तर भांडण. कशाचं रोजच लेकरावरनं बोलणं आहे तुझं. अगं बाया तुझं आहे का माझं? तुझं म्हणा लेकरावरनं भांडण. तुझ्या लेकराची खोट माहिती नाही मी तुला. हा अगं माझ्या लेकरासारखं गुन्हे आहे का पोरगा पोरग? लय भारी तुझा पोरग आहे का नाही? माझं पोरग भारी. अख्ख्या गावाला माहिती आहे की. अख्ख्या गावाला माहिती आहे पोरग कसं आहे तुझं. नीट सांगते बर का? अजून बी नीट सांगते. तू माझ्या नादी लागू नको. माझ्या पण नादी नको लागूस बाई तू. अगं लय तू दिसतीस ग. लय बोलायला येतंय ग तुला. ए उषा, अगं तेवढी डायरी आहे ना माझी, मला हिशोब बघायचा. आण. काय झालं एवढं रागात? काय झालं रागात? ह्याला द्यायचं त्याला द्यायचं पैसे एवढंच तुम्हाला येतं. बायकोचं काय तुम्हाला आहे का नाही डोक्यात? आता ग काय 5 लाखाचा डाग मागितलाय मी. 5 लाखाचा डाग दिलाय मला एवढूसा. अगं वेडे, आपण कोण आहे? कोण आहे? सावकार आहे सावकार. सावकाराची बायको बी कसली दिसली पाहिजे. अगं तुझं बरोबर आहे, पण आपल्याला काय पाहिजे? इन्व्हेस्टमेंट महत्वाचं. ऐक, इन्व्हेस्टमेंट महत्वाची आहे. कारण पैशाला पैसा कसा लागल हे बघायचं. आपल्याला वाढवायचंय आणि तुला एवढं वाटतं ना डागच पाहिजे. अगं आपल्याकडे ठेवलं ना तिजोरीत गाणवट आलेली, त्यातला एक घेण घाल ना. लोकांचं राहिला पण तुम्ही काय घेऊ नका मला. गावात जर गेलं ना तर नाव ठेवत्यात तुम्हाला. अगं लोक नाव ठेवणारीच असतात. काय ठेवू दे, नाव ठेवली तर काय मी सांगतो ते कर. ते एक डाग उचल तिथला आणि घाल तुझ्या गळ्यात. अव ही मोलकरणीच्या सुद्धा गाड्यात असतं एवढं. हे बघ, माझ्या संग तू वाद घालू नको. हा तुला मी सांगितलंय 17 वेळा. काय व तुमचं प्रत्येक वेळेलाच असतं म्हणजे? माझ्याविषयी सगळंच कुठं जातं का तुमचं? अगं हाय ना तुझ्या गळ्यात काय ना काय, पण हाय ना. काय त्या गळ्याला करायचंय? राहू द्या तिकडच. जाफर
ए, थांब गाऊ राज हा बोल की. अरे चावी दे. गाऊ काय झालं काय झालं तुला माहित नाही का हा काय गाडीवर पुरी घेऊन मजा मारतो का रे फिरवणार हा? की आता चांगलं दिसतंय सगळे काय का पण काय झालं मारताय का माग आला का रे तुला का? पैसे घेतले त्यावेळेस लाज वाटली नाही का ए, इकडे ये. फिरवतोय की पैसे शिरप्या. पळून चाललोय. बापूसाहेब बोला. ही चावी तू जेव्हा हप्ता फेडशील ना गाडीचं पळून चाललोय काय गाऊ पळून जाणार जा तिकडे निघ उठ उतर सगळं उतर हप्ता भरतोय आणि काय उतर रे तू काय काय उतर उतर चल उतर चल उतर ए गाडी बंगल्यावर लावायची आणि तुला सांगतो संध्याकाळी पैसे आणून देतो गाडी मग संध्याकाळी लय नाक उचलून बोलतोय ना नाक उचलून पैसे टाकायचे आणि गाडी घेऊन जायची बोलणार ना हा चल निघ हे घे गाडी बंगल्यावर लाव चल निघ यायला पैसे घेताना लय गोड बोलतात बापूला लई पैशाचा 4 पैशाचा माज आलाय त्याला माजच मिटाव मलाच आपण मारतो उद्या संध्याकाळी त्याच्या तोंडावर पैसे मारतो आणि गाडी घेऊन आईला माझं उद्याचं वांदच झालं काकू काकू अरे काय झालं तुझं व्हायचं नीट चाल की डोळा फुटल्यात का काय पडला असताच की आता बापूचा निरोप होता म्हणून आलो होतो. आणि मग एवढ्या धावत पळत काय व्हायचं दमाने यायचं आपलं शरीर केवढं आपण चालतोय केवढं बघायचं जरा पुढं माग का ग काकू तू आज लय तापलीस काय झाले? अरे आज तापली नाही मी रोजच तापती या आणि काय झालंय तुला सांगू का हे तांदळातलं खडबड काढायचं काम चाललंय माझं आणि मला काय करायचंय की शेजारचं बाजारचं बी जरा खड आहेत ना ती काढायचे हे बाप त्या तांदळाचं तू खडं काढ किंवा तांदूळ काढ मला काय देणं नाही बघ काकू मला निरोप होता मी आलो. निरूप होता एवढा काय अर्जंट निरूप आहे त्या बापूरावचा तरी काय माहित त्यांनी सांगितलं काम मी आलो होय मग बर निघ तू बघते त्या बापूरावच्या निरूपचं मी काय करायचं ते बघ बाबा मी जातो. जा जा पाडदिशी जा नीट जा भैया पण बापूरावने मला कशाला बोलावलं असेल इलेक्शन तोंडावर आले काय फॉर्म बिम तर माझा भरायचा म्हणत नाही का त्यांच्या जातीच आणि बघतीच बापूरावची गाडी घेतलीच पाहिजे बरं झालं शिरप्या निरोप घेऊन आला नंतर जातीच बघते. चला बाबा आता राहण्याला तर गवत टाकून झालं आता बैल घेतो आणि जातो त्या हौदावर खळ खळ खळखळ धुतो बैलाला म्हणजे आपलं आज दिवसभराचं काम झालं. जाऊ आपलं हो हा सांगा आपली जिंदगी कशी आपली कोण आहे आपल्याला कोण आपल्याला काय हा? कोण आपल्याला आपण एकटंच आहे आणि इथं काय हमाली करत बसलाय हा ओ पोपटराव हा बोला आम्हाला हा अहो बापूसाहेब मला यावर्षी निवडणुकीचं तिकीट देणार आहे ते होय आणि आम्हाला हा. अहो मी कष्टाचं काम करतोय होय. तुमच्यासारखं असं फिरत नाही मागत गावात गावभर का? नीट बोला तोंड सांभाळून पोपटराव. आमच्याकडे सरपंचकडे गावात हा, माहिती आहे सरपंच कडे इलेक्शनला राहणारे काय? सरपंच इलेक्शनला मग काय जेवण दोन टाइम पैसा पैसा मग उगाच दारू दिली आपली जान आहे आपली दारू जिंदगी आपली दारू पोपटराव हं. ते जाऊ द्या मी का म्हणतोय बोला की माझं बी तेवढं बघा की हा, बघतो की आपल्याकडे खांबा आहे आणि संध्याकाळ ऑर्केस्ट्रा आहे ऑर्केस्ट्रा मग काय मग काय झकास ह्या बापड कशा राहतोय कामाला हळू बोला ऐका कोणतं. ऐकत कोण अहो लय डेंजर आहे बापू येतो का अर्धी तू कशाला हा. जाऊ की तिकडे जाऊ की तिकडे आणि आपल्याला ही भेटणार आहे महाराष्ट्र पुरुष भेटणार आहे आपल्याला तुम्हाला मग काय पोपटराव जात चढले तर नसेल दारू नाही तुम्हाला चढली आज सकाळभर दारू पितोय मला लागतीच दारू आपल्याला जाणच आपली बरं जायचं का जायचं की पण पोपटराव मी तर कष्ट करतोय त्याचं काय जाऊ दे तुझं काय सोडून दे पैसा महत्वाचा आहे ना तुला तुमचं बी बरोबर आहे पोपटराव हा मला कळलंय तुला इलेक्शनला उभं करणार आहे बाप्पू हो हा करणार ते ठीक आहे हा पण मला कळ नाही पोपटराव हा आमचं बापूसाहेब मला औंधा यावर्षी इलेक्शनला हम्म. उभा कसं काय करतोय अरे तो सांगतो हा. बाप्पू उभा राहणार होते तुला खुन्नस म्हणून पैसे काय जाणार नाही 1 रुपया जाणार नाही बाप्पू मला कळलं बाहेरनं काल काय? बार मध्ये बसताना मला दिसते तर बोलणं चालत सावकार त्यांचं बार मध्ये आणि हो. आमचं बापूसाहेब हो पोपटराव सगळा घोळ झाला का तरी मी म्हणतोय मला तिकीट कसं काय मिळतं यावर्षी मग बापूसाहेब काय मला माहिती की मग सरपंचकडे झाले हे आम्हाला जे सोडून चल पण ते जाऊ द्या आता करायचं काय सांगा चल की जाऊ आपण कुठं
जाऊ की तिकडे. पोपटराव मला बैल धुवायची ते. चल आपण आहे ना मी. चल. राणी काय रे लय माजलास का हा? अरे बापू साहेबाच्यात काम करतो आणि त्या तिकडं पिऊन पडलास काय हा? अरे माझं नाव जातंय माझं. अरे काय पियची ते हिथं पिना बांगल्यावर हा? गावात जाऊन नासकेपणा करतोय हा? आणि तुला किती वेळा सांगितलं रे मला सांग दारू हानिकारक आहे का लाभदायक आहे? बापूसाहेब हा जर दुसऱ्याने मला पाजली हा तर ती लाभदायक हा आणि जर मला जर दुसऱ्याला पाजण्याची वेळ आली हा तर ते हानिकारक आहे. मला उत्तर दे खरं. भाड्या असं असतं का ते? पण नाही पिलं तर काय मरतय वय हा? आणि 2-2 दिवस कुठं लागतं रे? हे बघ पटकन जा त्या बैलांना धुवून घे त्या गायला पाणी पाज. ठीक आहे जा फळ. येतो बापूसाहेब. हा भाडे नुसतं पैसे घेतात काम करायला नको यांना. बापूराव का बोलवलं होतं तुम्ही? आला होय या. हो आली की. हे बघा आपल्या ग्रामपंचायतचं इलेक्शन तोंडावर होय की. आणि तुम्हाला तर माहितीच आहे त्या पहिल्या कार्यकर्त्यांनी गावचं सगळं वाटोळं केलं. पैकी लय हो गावात नुसता सत्यानाश करून दिला या. म्हणून मी आमदार ठरवलंय की ह्या वेळेस आपण बी पार्टी उभा करायची. होय का? हो अहो, लय चांगला निर्णय आहे बघा तुमचा. आणि पार्टीच नाही तर मला माहिती मी गावचा आढावा घेतला तर त्यावेळेस सरपंचासाठी लेडीजचं आरक्षण तर होय का? माझं मत आहे की तुम्ही उभा राहा. खरंच म्हणताय काय? हो बरोबर. अहो मला उभा करा. मी गावात बघा कसं नंदनवन तयार करते या आणि कुठं सुद्धा घाण ठेवणार नाही. अशी घाण सगळी उचलून टाकील बघा गावातली बाहेर ती बी गावाच्या. हां तेच मला पाहिजे. हे बघा आपण जे बोलतोय ना ते गावाला करून दाखवायचं. गेल्या 25 वर्षात नुसता गावात भ्रष्टाचार झाला. लय भ्रष्टाचार झालाय बघा मैंदाळा. बघा ह्या वार्डात चांगलं तुमचं चालतंय हो आणि ह्या पद्धतीने काम सुद्धा आपल्याला करायचं. फक्त वार्डासाठी नाही तर अख्ख्या गावासाठी काम करायचं. हा ती अगदी बरोबर भरला बघा तुम्ही. अख्ख्या गावातनं सगळीकडून अख्ख्या वार्डातनच घाण बाहेर काढून टाकणार. चालतंय मग तसं तयारीला लागा. हो हो चालतंय या मग. हो चला येते. पण देणार ठेवा. हो चालतंय 100. सरपंच मीच झाली पाहिजे. 100%. हो, येते. ओके लागा तयारीला. बया बापूरावनी नाही बापूरावनी नाही बापू साहेबांनी मला आता चांगली इलेक्शनला सरपंच बाई व्हायची संधी दिली. त्या संधीचं असं सोनं करते का नाही आता सगळी आता बघतच राहत्याल. 4 पैसे जाऊ दे आणि 4 पैसे कसं 4 पैशाचं 8 पैसे होत्यात ना ती पण बघते मी आता. खरंच चला बाया आनंदाची बातमी झाली. काय कुठे चालली? अरे चांगल्या कामाला चालली होती. घातलात का मोडा? 20 रुपये. 20 रुपये. आणि कशाला पाहिजे ना तुला 20 रुपये? 20 रुपये. 20 रुपये नाही तुला 1000 रुपये देणार. 20 रुपये दे. अरे कशाला पाहिजे 20 रुपये? हा कशाला पाहिजे? कशाला पाहिजे? पियाला पाहिजे मला. अरे पियाला आता असली पिऊ नको. मग कसली? इंग्लिश प्यायची. इंग्लिश. इंग्लिश. हो मग काय टेन्शन नाही. आता तुझी काकी उभा राहणार आहे. होय. सरपंच होणार आहे. गावचा विकास करणार आहे. बरं झालं की. आणि तुझं मतदान मला दे. अख्ख्या घरातलं माझं मतदान तुलाच आहे का काय? अख्ख्या घरातलं मग काय? घरात तर एकटाच तू देऊ टाक. अगं असू दे की. अरे असू दे की नाही तुझं एकट्याच मतदान दे आधी मला. देणार. मग गावाचं सांग आणि बाकीच्यांचं सांग. देतो बाकीचं बघतो. हा काकी जय. काकी जय. अरे काकी जय नाही हा सुनंदाबाईलाच मतदान द्या. सुनंदबाईला मतदान द्या. हा असं म्हणायचं. सुनंदबाईला मतदान द्या. हा जा आता देते तुला 1000 सुनंदबाईला रुपये. मतदान द्या. बया आता गावात का नाही सगळीकडे ह्यो करणार की सुनंदाबाईलाच मतदान दिलं पाहिजे आणि मग गावचा विकास काय जोरातच करते मी. या 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 सुनंदाबाई आज चक्क तुम्ही आमच्या घरी काय काम काढलं सर? अहो नमस्कार. नमस्कार सावकारीन बाई. नमस्कार नमस्कार. अहो अगदी लक्ष्मीनारायण सारखा व जोडा दिसतोय तुमच्या दोघाचा. हो हो हाय की लक्ष्मीनारायणचा जोडा. अहो सावकार लय मोठं माझं काम आहे बघा. अगदी तसं थोडंच आहे पण लय मोठं आहे बघा.
अहो बोला की सुनंदाबाई, काय काम आहे, काय हवंय काय तुम्हाला? अहो लय नाही बर का, फक्त 50 लाखाची गरज आहे हो मला. अहो सुनंदाबाई, तुम्ही काय 50 रुपये मागताय का? हा अहो 50 लाख मागताय, काहीतरी आहे का नाही मागण्याची तुम्हाला? ही माणसाला दही बसेल की धक्का बसेल की? अहो काय 50 लाख लय आहेत वैतावा, आणि पण त्या 50 लाखाचं तुम्हाला मी देणार किती? 1 कोटी. 1 कोटी. अहो दिलं तुम्हाला 1 कोट, दिलं. अहो तुम्ही काय येड आहे का खुळ आहे? हा काय 50 रुपये द्यायचे तर वय? काय तुम्ही बोलताय? तुमचं तुम्हाला कुठने देणार तुम्ही एवढं पैसे? अहो सावकार देताय ना मग? अहो देताय ना मग? 50 लाखाचं करोड द्यायची, आणि मला काय करायचंय माहितीये का? लय मोठा बघा गावचा विकास करायचा, विकास. वा वा सुनंदाबाई, विकास झकास बर का, झकास. हो का? तुम्ही गावचा विकास करा, नाही तर कुणाचा विकास करा, नाही तर घरचा विकास करा, ह्याच्याशी मतलब नाही. पण व्याज आणि मुद्दल माझी टायमिंगला आली पाहिजे, सांगून ठेवते. आणि दुसरी गोष्ट बघा सुनंदाबाई, आधी कडू आणि मग गोड. तुम्हाला माझा व्यवहार तर माहितीच आहे. मी देणार पैसे, मी तुम्हाला नाही म्हणणार नाही, पण माझी एक अट आहे बरं का. तुम्हाला काही का होईना, पण तारण मात्र द्यावं लागेल. तारण वय? अहो देते की माझा नवरा. अगं बाई सुनंदाबाई, तुझं काय, तुझ्या नवऱ्याचं आम्ही लोणचं घालायचंय का काय करायचंय? हा सावकार काय म्हणतील ती ऐका, तर पैसे मिळतील, नाही तर पैसे मिळणार नाही. हो का सुनंदाबाई, मी खरं काय ते तुम्हाला बोलणार. ती कॅनलच्या कडेला तुमची 5 एकर जागा आहे ना, त्याची जर तुम्ही लिखापडी करून देत असाल तर मी तुम्हाला नक्कीच 50 लाख रुपये देणार, अन्यथा मी देऊ शकत नाही. बया सावकाराने तर मला खोड्यातच टाकले. बरं जाऊ दे, 5 एकर गेलं म्हणून काय झालं? इलेक्शनला सरपंच झाल्यावर 20 एकर गेल की. चल काही म्हणून टाक. अहो सुनंदाबाई, कसला विचार करताय तुम्ही? अहो विचार नाही करत, म्हणलं लगेचच आता जाऊन कागदपत्र आणून देते आणि लगेचच नाव करते. पैसे द्या तेवढं. बर तुम्ही कागदपत्र घेऊन या, पैसे मी तयार ठेवतो. हो चालतंय की, तयारच ठेवा. आत्ता आली कागदपत्र घेऊन या मग. तसं देऊ नका, कागदपत्र लिखापडी घ्या तवा द्या, मला नाही हिचं खरं वाटत. अगं वेडे, मी कोण आहे? हा धन्ना सावकार म्हणतात मला, लिखापडी शिवाय मी काय देणार आहे वय? अरे हट.